आजच्या या पत्रकार साहित्योत्सव या विषयाला घेऊन साहित्य भारती देवगिरी प्रांत व श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था या दोघांच्या वतीने आयोजित या साहित्योत्सवाच्या मी थोडस आपल्याला हे सांगू इच्छितो की अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती आणि सहू शिक्षण संस्थेच्या वतीने येत्या 20, 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी साहित्योत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या साहित्योत्सवाला विविध विषयांवर चर्चासत्र, कवी संमेलन, नाट्यछटा, सादरीकरण असे भरगच्च कार्यक्रम होणार आहे। या साहित्य उत्सवात मराठीतील ज्येष्ठ सामाजिक प्राध्यापक डॉक्टर बालकृष्ण कवठेकर यांनी साहित्य भारती जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। त्याचा तो कार्यक्रम दिवशी होणार आपला। त्याचप्रमाणे जागर प्रतिभेचे युवा मंचाची ही थीम महोत्सवाची राहणार असून राज्यातील युवक मोठ्या प्रमाणात महोत्सवाला उपस्थित राहणार आहे। शुक्रवारी 20 तारखेला दुपारी 4 वाजता ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे। क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून तिकडून ही दिंडी निघेल, ती पैठण गेट व पैठण गेटवरून सर्व परिसरात पोहोचेल व ग्रंथ दिंडीचे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यात येणार आहे। याच्यामध्ये त्या पथकांचा समावेश होणार आहे। सायंकाळी 7 ते 9 श्रीकांत उंबरीकर लिखित मोदींचा हा वारसा, शब्दांचा वारसा या मराठी कविता, अभंग, ओवी, स्तोत्र यावर आधारित कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे। तरी सगळ्यांना म्हणजे ह्या मराठवाड्यातून नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक युवक या याच्यामध्ये, कारण की आमचा प्रयत्न हाच राहणार आहे की सगळ्या युवकांनी या साहित्य परिषदमध्ये सहभागी व्हावा। आणि यावेळेस कोणी अध्यक्ष नाही, कोणी हे नाही, कारण की नेता युजीची अध्यक्षावर नेहमी साहित्य परिषद मध्ये होतो, म्हणून ही आम्ही आयोजित केलेले आहे। बाकी मी पुढील हे नमस्कार, मी शशिकांत ढासकडवी, मूळ राहणारा नंदुरबारचा आहे, पण सध्या माझ्याकडे अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती या संस्थेचं प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे। या पत्रकार परिषदेमध्ये अनेक मान्यवर आहेत, माननीय मंत्री महोदयांसोबतच श्री विकास कापरे हे उपस्थित आहेत, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे, तसंच डॉक्टर श्रीरंग देशपांडे सर ही या ठिकाणी उपस्थित आहेत। साहित्य भारतीचे प्रदेश मंत्री पृथ्वीराज चौर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। या सगळ्या साहित्योत्सवाचे संयोजक श्री डॉक्टर सर्जेराव जिगे हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्या साहित्योत्सवाचे प्रमुख कार्यवाह डॉक्टर अनिरुद्ध नाईक हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत। या सगळ्या साहित्योत्सवाच्या दृष्टीने संभाजीनगर शहरातली सगळी टीम ही गेल्या अनेक महिन्यापासून परिश्रम घेते आहेत आणि आम्हाला आनंद होतो सांगताना की अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन हे केलं जात आहे। त्यामुळे प्रामुख्याने हा कार्यक्रम जो होणार आहे तो 20 तारखेला संध्याकाळी ग्रंथ दिंडीमुळे साहित्य दिंडीच्या माध्यमातून सुरू होणार आहे आणि संध्याकाळी एक सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा त्यावेळी आहे। मुख्य उद्घाटन सत्र जे आहे ते 21 तारखेला सकाळी 9:30 वाजता होईल। त्याच्यामध्ये 9:30ला सर्वप्रथम सरस्वती भुवन परिसरामध्ये ग्रंथ प्रदर्शनी भरवण्यात येणार आहे। त्याच पद्धतीनं भाषा वैभव, गड किल्ले, सेल्फी पॉइंट अशा सगळ्या प्रकारच्या व्यवस्था या साहित्योत्सवामध्ये करण्यात आलेल्या आहे। आणि 10 वाजता या साहित्योत्सवाचं उद्घाटन सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अभिरामजी भडकमकर यांच्या हस्ते होणार असून यावेळी सरस्वती भुवन संस्थेतर्फे ॲडव्होकेट दिनेश वकील, सुप्रसिद्ध कवी देवीदास फुलारी, साहित्योत्सवाचे कार्याध्यक्ष डॉक्टर विकास कापरे, प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बळीराम गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून मी असणारच आहे, प्रांताध्यक्ष संजीव गिरासे, प्रांत कार्याध्यक्ष उमेश काळे आणि निमंत्रक डॉक्टर सर्जेराव जिगे, कार्यवाह अनिरुद्ध नाईक
हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि या एकूण साहित्योत्सवाचं उद्घाटन यामध्ये होणार असून याच्यावर बीज भाषण प्रामुख्याने जे होणार आहे ते अभिरामजी भडकमकरांचं होणार आहे की ज्याने या सगळ्या साहित्योत्सवाचे एकूण दिशा काय, साहित्य क्षेत्रामध्ये युवकांचा सहभाग कसा वाढत आहे या संबंधीचे काही विचार ते या ठिकाणी मांडणार आहे. वेगवेगळ्या प्रकारची सत्र देखील, चर्चासत्र देखील आपण या ठिकाणी केलेली आहेत. त्यात राष्ट्र उभारणीत सकस साहित्याचं योगदान असा एक विषय आहे. त्याचं प्रमुख अध्यक्ष जे असणार आहेत ते इंद्रजित देशमुख असणार आहेत. त्यामध्ये डॉक्टर बहिराम गायकवाड, प्रदीप ढवळ अशी अन्य मान्यवर सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर या निमित्ताने आम्ही एक वेगळा प्रयोग जो केलेला आहे तो म्हणजे नाट्यछटा हा एक दुर्लक्षित साहित्यिक प्रकार, त्याला उजाळा देण्याच्या दृष्टीने नाट्यछटा लेखन आणि वाचन स्पर्धा, सादरीकरण स्पर्धा याचंही आयोजन केलेलं आहे. त्यामुळे ते देखील या कार्यक्रमात होईल. त्याच्यानंतर त्या संबंधी आणखी माहिती देण्यासाठी राजकुमार येल्लावाड, जयंत शेवतेकर, अभिरामजी भडकमकर या सत्रामध्ये असणार आहेत. राजश्री गोहेकर, सुजाता पाठक, अवंती कुलकर्णी हे कलाकार त्याचं सादरीकरण देखील करणार आहेत. तसंच खास महिला साहित्यिकांसाठी सुद्धा एका विशेष सत्राचं आयोजन यामध्ये केलेलं आहे. स्त्री साहित्यिकांची अभिव्यक्ती, 21व्या शतकामध्ये स्त्री साहित्यिकांची अभिव्यक्ती असा एक प्रमुख विषय ठेवण्यात आलेला असून ठाण्याच्या मीरा निचले, नगरच्या प्राचार्य माहेश्वरी गावित, लातूरच्या डॉक्टर सुनीता सांगोले आणि मुंबईच्या मिनल वसमतकर या महिलांचा सहभाग या परिसंवादामध्ये असणार आहे. त्यानंतर रात्री महाराष्ट्राची लोकधारा असा एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी सादर करण्यात येणार आहे रात्री. त्यामुळे असे भरगच्च कार्यक्रम 21 तारखेला आहेत आणि 22 तारखेला सुद्धा तसेच काही कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत. त्यामध्ये 22ला सकाळी समाज माध्यमांवरची अभिव्यक्ती असा एक परिसंवाद होणार आहे. यामध्ये ज्या आमच्या साहित्य भारतीच्या सोशल मीडिया प्रमुख ज्या आहेत, निकिता भागवत, विनोद जैतमहाल, प्रीतम निकम, तुषार दांबुरे आदी सहभागी होणार आहेत. वाचनाने आम्हाला काय दिलं अशा पद्धतीचा एक सुप्रसिद्ध जे सेलिब्रिटी किंवा नेते अभिनेत्री आहेत त्यांच्यासोबत एक गप्पांचा कार्यक्रम यामध्ये ठेवलेला आहे. त्याचं प्राध्यापक डॉक्टर पृथ्वीराज कौर हे संचलन करणार असून त्यामध्ये समीरा गुजर, नंतर सरदार जाधव, मधुरा वेलणकर, मनोज शिरसाट आदींचा सहभाग घेण्यात आलेला आहे. 11 ते 1च्या दरम्यान पारितोषिक विजेत्यांचं कवी संमेलन देखील आपण आयोजित केलेलं आहे. त्यानंतर अभिरूप न्यायालयाचा एक वेगळा कार्यक्रम आपण या निमित्ताने आयोजित केलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आजची भाषा, इंस्टाग्राम रील्स, कविता, ब्लॉग लेखन याबाबत विरोध की संधी अशा पद्धतीचं एक चर्चासत्र म्हणता येईल किंवा एका अर्थाने न्यायालयासारखं आरोप युक्तिवाद प्रतिवादाचं सुद्धा त्याच्यामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती अंबादासराव जोशी हे उपस्थित राहणार आहेत. तसंच शिव कदम, मुरारी केळे आणि प्राध्यापक दिलीप बिरुटे, भारत अमदापुरे यांचा त्यामध्ये सहभाग असणार आहे. आणखी एक परिसंवाद जो महत्वाचा आजच्या दृष्टीने आपण ठेवलेला आहे की आज एकूण जे सोशल मीडिया किंवा माहितीचा विस्फोट जो होतो आहे त्यामध्ये असं लक्षात येते की हातामध्ये संपूर्ण विश्व आपल्या सामावलेलं आहे. त्यामुळे हातात विश्व आणि मनात प्रश्न, त्याबरोबर काही प्रश्न देखील आहेत. याचं आजचं युवा साहित्यिकांचं साहित्य हे कुठे चाललेलं आहे याच्यावरचा एक चांगला परिसंवाद होणार आहे. प्राध्यापक डॉक्टर रवींद्र बेंबडे हे त्याचे अध्यक्ष असणार आहेत. त्यात मी, रेखा ढेरे, विजय लोहार, अरुण ठोके अशा मान्यवरांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाचं विशेष आणखीन वैशिष्ट्य असं आहे की आपल्या संभाजीनगरमधील ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक बाळकृष्ण कोठेकर यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे. या सत्रात ते प्रमुख अध्यक्ष म्हणून उपस्थित असणार आहेत आणि त्यांना जीवन गौरव पुरस्काराने आपण सन्मान करणार आहोत. 21,000 रुपये रोख, शाल, श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे. या कार्यक्रमाला अखिल भारतीय साहित्य परिषदेचे जे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत दिनेश प्रताप सिंग, प्रदेश संघटन मंत्री नितीन केळकर, उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉक्टर पंकजा वाघमारे
आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे आणि एक चांगल्या कार्यक्रमाचा 2 दिवस चाललेल्या भरगच्च कार्यक्रमाचा समारोप या ठिकाणी होईल. अनेक स्पर्धा आपण या निमित्ताने घेतलेल्या अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. खर तर हा साहित्य उत्सव एक आगळा वेगळा कार्यक्रम आपल्या संभाजीनगरमध्ये होत आहे. आगळा वेगळा यासाठी की या साहित्य संमेलनाला सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे, आदरणीय मंत्री महोदय साहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे, साहित्य संमेलन म्हणलं की अध्यक्ष हा आलाच, पण आपण इथं अध्यक्ष कोणाला म्हटलेलं नाही. याचं कारण असं आहे की अध्यक्ष म्हणल्यानंतर अध्यक्षाचं वक्तव्य म्हणजे त्याच्या भोवती सगळं काही ते साहित्य संमेलन फिरत असतं. म्हणजे साहित्य संमेलनाचा जो हेतू असतो, उद्देश असतो, तो बाजूला जातो आणि त्यांनी केलेलं एखादं विधान, एखादं वादग्रस्त वक्तव्य असेल त्याच्या भोवती सगळी चर्चा होते आणि त्याचं सगळं स्वरूप म्हणजे ते सगळं तिकडे ओढलं जातं. आणि केवळ हे होऊ नये, केवळ साहित्यिक चर्चा व्हावी, निखळ आणि नितळ चर्चा व्हावी आणि नवोदित साहित्यिकांना खऱ्या अर्थानं त्यांना संधी मिळावी किंवा ते समोर यावेत, आपल्याला माहिती व्हावेत, समाजासमोर यावेत, हा गेल्या 3 महिन्यापासून यासाठी झटत आहे. ही सगळी मान्यवर मंडळी पाठीशी आहेत आणि तो चांगला होईल याबद्दल दुमत नाही. पण पत्रकार बंधूंचं याच्यामध्ये जे योगदान असतं त्याची मला जाणीव आहे. त्याशिवाय हा यशस्वी होऊ शकत नाही ही मला या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचं. आणि म्हणून आपली सर्वांची भूमिका या साहित्य उत्सवामध्ये, आपला प्रतिसाद, आपलं सहकार्य इथं आम्हाला वारंवार लागणार आहे आणि शेवटपर्यंत लागणार आहे आणि ते आपण देणारच आहात याबद्दल कुठली मनात शंकाही नाही. साहित्याच्या